म्हणजे खरं तर ना वर्षारंभ आपण का म्हणतो ना गुढीपाडव्याला, तर याच्या मागे 3 कारणं आहेत. म्हणजे एक तर नैसर्गिक कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे आणि आध्यात्मिक कारण सुद्धा आहेत. आता नैसर्गिक कारण आपल्या सगळ्यांनाच लक्षात येतं की आपण बघतो की आता वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे आणि अगदी आपण बघतो की पाडव्याच्या सुमारास म्हणजे आता आधी 1 महिनाभर सगळी पानगळती सुरू असते बघा. आणि आता सगळे नवीन पालवी फुटत असते आणि म्हणजे निसर्ग पण अगदी उत्साहित आणि प्रफुल्लित झालेला असतो. म्हणजे जणू निसर्गच आपल्याला सांगतोय की वर्षारंभाच्या स्वागताला उत्सुक आहे. अशी निसर्ग पण अगदी उत्साहात अगदी टवटवीत सगळी वृक्षवल्ली आपल्याला दिसते. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, धर्मवेडा चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज अशा आपण व्यक्तीला भेटणार आहोत की वयाच्या 24व्या वर्षापासून धर्मकार्य आणि अध्यात्म कार्यामध्ये त्यांनी आपली ओढ दाखवून समाज जागृतीसाठी त्यांनी योगदान दिलं. असे आमच्या ताई रुपाली सुनील महाडिक यांच्या आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. जय श्रीराम ताई. नमस्कार. नमस्कार, जय श्रीराम. ताई, तुम्ही वयाच्या 24व्या वर्षापासून धर्मकार्यामध्ये आहात, तर धर्मकार्यामध्ये आता आहात तुम्ही, कशा प्रकारे सक्रिय झाला धर्मकार्यात? हा म्हणजे सुरुवातीला कसं लहानपणापासूनच अशी अध्यात्माची आवड आहे आणि आता सध्याच्या काळाची पण गरज आहे. कारण आपण बघतोय समाजाची स्थिती बघितली तर थोडा समाज सगळा भरकटलेला आहे आणि पुन्हा सत्वगुणांकडे म्हणजे दैवी गुणांकडे येणं आणि पुन्हा आपल्या प्रथा परंपरा संस्कृतीचं रक्षण करणं, यासाठी अध्यात्माचं धर्माचा प्रसार होणं पण गरजेचं आहे. तर हे लक्षात आलं आणि लहानपणापासून आवड असल्यामुळे या कार्याकडे गुरुदेवांच्या कृपेने सहजच मी ओढली गेले. अच्छा, आता जो आपण मुख्य विषय घेणार आहोत तो विषय आहे आपला गुढीपाडवा. अर्थातच आता गुढीपाडव्याचा सण येतो आहे, तर तुम्ही बोलला की अध्यात्माची ओढ तर तुम्हाला वयाच्या 24व्या वर्षी किंवा आधीपासूनच लागली. तर हा गुढीपाडवा सण हा म्हणजे हिंदू धर्माचं एक नवीन वर्ष म्हणून आपण याच्याकडे बघत असतो. तर हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण गुढीपाडवा हा विषयच आपण घेऊ आपण. तर गुढीपाडवा हा आध्यात्मिक सण, ह्या सणाकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? हां, म्हणजे कसं आहे ना की आपला गुढीपाडवा म्हणजे तिथीनुसार बघितलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा असं आपण म्हणतो आणि गुढीपाडवा हा आपल्या हिंदूंच्या नववर्षाचा वर्षारंभ आहे, म्हणजे सुरुवातीचा दिवस आहे. आणि हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. म्हणजे आपण बघतो ना की गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात बरेच जण, पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा असं फारसं ऐकलं जात नाही. मग ती जागृती सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. तर या दृष्टीने पण आपण हे विषय सातत्यानं समाजामध्ये पोचवत असतो. आता मुळात तुम्ही जसं बोलला की नवीन वर्ष आणि गुढीपाडवा लोकांना म्हणजे माहीत नाहीये की आपल्या हिंदू धर्मामध्ये हे आपले दुर्दैव आपण म्हणू शकतो की लोकांचे मेसेज येतात की गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, पण कोण नवीन वर्ष आपण म्हणत नाहीये. तर हा नवीन वर्षाचा जो विषय आहे की ज्याला आपण ब्रह्मध्वज म्हणून आपण गुढीची पूजा करत असतो, तर ब्रह्मध्वज ही संकल्पना कशी आहे? हा म्हणजे कसं आहे ना, आध्यात्मिक दृष्ट्या जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल की पृथ्वीची निर्मिती ही ब्रह्मदेवाने केलेली आहे. आणि म्हणून खरं तर ब्रह्मदेवाच्या प्रती पण आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. आणि आपली संस्कृतीच आहे की आपण प्रत्येक वेळी असं आपल्यावर काही उपकार केले असतील तर आपण कृतज्ञ राहतो. मग ब्रह्मदेवानं तर साक्षात पृथ्वीची निर्मिती केली आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा पण हा दिवस असं पण आपण समजू शकतो. आणि म्हणून तुम्ही म्हणालात तसं ते ब्रह्मध्वज, गुढीला ब्रह्मध्वज पण यासाठीच म्हटलेलं आहे. आणि आता जो आपला गुढीपाडव्याचा सण होतो, तर याचा इतिहास केव्हापासून आहे हे तुम्ही सांगू शकाल? हो, नक्कीच. म्हणजे खरं तर ना वर्षारंभ आपण का म्हणतो ना गुढीपाडव्याला, तर याच्या मागे 3 कारणं आहेत. म्हणजे एक तर नैसर्गिक कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे आणि आध्यात्मिक कारण सुद्धा आहेत. आता नैसर्गिक कारण आपल्या सगळ्यांनाच लक्षात येतं की आपण बघतो की आता वसंत ऋतूचं आगमन झालेलं आहे आणि अगदी आपण बघतो की पाडव्याच्या सुमारास म्हणजे आता आधी 1 महिनाभर सगळी पानगळती सुरू असते बघा. आणि आता सगळे नवीन पालवी फुटत असते आणि म्हणजे निसर्ग पण अगदी उत्साहित आणि प्रफुल्लित झालेला असतो. म्हणजे जणू निसर्गच आपल्याला सांगतोय की वर्षारंभाच्या स्वागताला उत्सुक आहे. अशी निसर्ग पण अगदी उत्साहात अगदी टवटवीत सगळी वृक्षवल्ली आपल्याला दिसते. म्हणजे हे झालं नैसर्गिक कारण. आणि तुम्ही म्हणालात की ऐतिहासिक कारण. ऐतिहासिक कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रभू रामचंद्रांनी
वालीचा वध केला होता, त्यानंतर अनेक राक्षसांचा वध केला होता आणि मग रावणाचा पण वध केला होता. आणि अशा सगळ्या राक्षसांचा वध केल्यानंतर 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्येला परत येत होते, तर त्यावेळी ती सगळी जी प्रजा आहे, तर प्रजेच्या मनात अर्थातच आपण म्हणतो की पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र म्हणजे आदर्श असे आहेत, तर यांचं स्वागत करण्यासाठी सगळी प्रजा उत्सुक होती. आणि त्यासाठी त्यांचं स्वागत म्हणून पहिल्यांदा संपूर्ण प्रजेनं प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारली. म्हणजे गुढी म्हणजे आपण विजयाचं प्रतीक, समृद्धीचं प्रतीक असं म्हणून प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी पहिल्यांदा त्यांनी गुढ्या उभारल्या. म्हणजे हे ऐतिहासिक कारण त्याच्या मागचं झालं. म्हणजे अगदी त्रेतायुगापासून गुढीपाडवा हा सण आपण साजरी करत आलेलो आहोत. बरोबर, तुम्ही जसं त्रेतायुगापासून आहे, किंवा आपण जे म्हणतो की शालिवाहन शक पण तेव्हापासूनच सुरू झालेलं आहे. हे ऐतिहासिक कारण आहे. म्हणजे शालिवाहनानं शत्रूचा निपात करून विजय मिळालेला आहे, म्हणून मग शालिवाहन शक पण तेव्हापासूनच सुरू झालेलं आहे. शालिवाहन शक 1948 सुरू होतोय. बरोबर. तर आता हा जो मराठी आपला सण चालू होतोय, तर ह्याच्यामध्ये नाही का आपण सगळ्या गोष्टी निसर्गाचं जसं तुम्ही बोलला त्याच पद्धतीनं की खाणं, म्हणजे जसं तुम्ही बोलता की ह्याच्यामध्ये उन्हाळा चालू असतो, वसंत ऋतू आलेला असतो, ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पण बदल होत असतात. तर लिंबाचा पाला आपण प्रसाद म्हणून खात असतो किंवा गुढीला निवेद दाखवत असतो, तर त्याचं पण आपल्या धर्मामध्ये किंवा शास्त्रामध्ये खूप महत्व दिलेलं आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर. आता तुमचा खूप छान प्रश्न विचारला. पहिला प्रश्न होता की ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं, म्हणजे याच्यातूनच ना आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणजे आपण म्हणतो ना की आपला हिंदू धर्म जो आहे तो अनादि अनंत आहे असं म्हणतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार किंवा पंचांगानुसार आपल्या अभ्यास केला तर आपल्या हिंदू संस्कृतीची किती प्राचीन आहे ना, तर हे पण आपल्याला कळू शकतं. म्हणजे ती जी कालगणना सांगितली आहे तर ती कशी आहे बघा. आता 2025 लागलेलं आहे, तर या वर्षीच्या गुढीपाडव्याला आपल्या हिंदू धर्माच्या कालगणनेनुसार किती वर्ष होत आहेत. म्हणजे हे ऐकल्यानंतर खरंच बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल आणि कसं अनादि अनंत आहे ना, तर ते पण लक्षात येईल. तर आता आपल्याला 15 निखर्व, 55 खर्व, 21 अब्ज, 96 कोटी, 8,53,000 आणि 127व्या वर्षाचा आरंभ या गुढीपाडव्याला होतोय. म्हणजे एवढी कालगणना आपली होऊन गेलेली आहे. खरंच हे लोकांना समजणं पण खूप म्हणजे भाग्याची गोष्ट आहे की हा कालगणना तुम्ही शोधून काढली, किंवा हे लोकांच्या समोर येणंही तितकेच गरजेचं आहे. खरंच आहे. म्हणजे हे ऐकल्यानंतर ना आपल्याला पण खरंच हिंदू धर्माचा अभिमान आपल्यामध्ये निर्माण होतो की केवढी आपली पुरातन संस्कृती आहे, किती आदर्श संस्कृती आहे. आणि म्हणजे हे जे आता कालगणना सांगितली ना, याचा जर गणितीय अभ्यास म्हटलं तर आपल्याला पण ते करणं आपल्या बुद्धीला खूप अवघड आहे. म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये केवढा प्रचंड अभ्यास केला असेल. म्हणजे आपण आता म्हणलं ना खर्व निखर्व, तर एक खर्व म्हणजे 100 सहस्त्र लक्ष, म्हणजे आपण थोडक्यामध्ये लक्ष वर्ष असं समजू शकतो. किंवा एक निखर्व म्हणजे 10 सहस्त्र कोटी वर्ष. म्हणजे हे आपण आकड्यामध्ये लिहायचं म्हणलं ना तर आपल्याला आता ते लक्षात पण येणार नाही. म्हणजे एवढा मोठा कालावधी आपला होऊन गेलेला आहे. हिंदू धर्माची हीच खरी म्हणजे सुंदरता पण आपण त्याला म्हणू शकतो की आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जर आपण पंचांगामध्ये जर पाहिलं तर आजचा म्हणजे उद्याचा सूर्योदय हा किती वाजून किती मिनिटांनी होणार आहे हे पण आपल्याला म्हणजे गणितानुसार आपल्याला काढता येतं. त्याचबरोबर चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण ह्या ज्या गोष्टी आहेत की बाबा पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षी जे येणारे चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आहे, हे आपल्या मराठी ज्योतिष म्हणजे पंचांगशास्त्रामध्ये पण दिलेलं आहे. म्हणजे हे कशाच्या सिद्धांतावर दिलेलं आहे तर नाही का ते हिंदू धर्मानुसार जे गणना केलेली होती त्यानुसार केलेलं आहे. म्हणजे जेव्हा नासाची पण निर्मिती झाली नव्हती तेव्हापासून आपलं शास्त्र ह्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्या हिंदू ग्रंथानुसार की त्यांनी काय सांगितलं की बाबा सूर्य हा स्थिर नाहीये. तर त्यांनी आपल्यावर हसले नाही का, ते बोलले की असं कसं म्हणू शकता, पृथ्वी फिरते किंवा हे होते. पण आत्ताच्या एक 4 वर्ष म्हणजे एक 5-6 वर्षापूर्वी रिसर्च झाला, त्याच्यामध्ये समजलं की सूर्य हा अस्थिर आहे आणि तो अस्थिर असल्यामुळे त्याच्या भोवती जे फिरणारे ग्रह ते त्याच्या ऊर्जेनुसार ते फिरत आहेत आणि त्यानुसार हे ब्रह्मांड फिरत आहे. म्हणजे एवढं खोल आपलं ज्योतिषशास्त्र किंवा आपला धर्म आहे आणि हा लोकांपुढे येणं किंवा समजणं ही तितकीच काळाची गरज आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर आता
पाडव्याचा सण येतो, तर तो सण येत असताना आपण बघतो की गावी खूप, म्हणजे आता सिटीमध्ये एवढं नाही पण गावी खूप जल्लोष असतो. सडा टाकणे किंवा रांगोळी काढणे, त्याचबरोबर ते गुढी आणणे, त्याचं म्हणजे सगळं स्वागत करणे वगैरे, म्हणजे एकदम आनंदी प्रसंग होत असतो. तर आपल्या धर्मानुसार जर विचार केला, आता तुम्ही तर महिला आहात, की साडा टाकणे किंवा रांगोळी काढणे ह्याचं पण आपल्या धर्मामध्ये खूप महत्व आहे. ह्याच्याविषयी तुम्हाला थोडं काय माहित आहे का? हो, नक्कीच. म्हणजे कसं नाही तर आपल्या हिंदू धर्माचं म्हणजे सुंदरता आहे, महानता आहे असं तुम्ही सांगितलं, त्याच्यातून लक्षात येते. म्हणजे गुढीपाडवा, आपले कुठलेही, गुढीपाडवा तर आलायच आहे, पण कुठलेही आपले सण उत्सव व्रत वैकल्य काहीही असू दे, तर आपल्या प्रत्येक सणांमध्येच हे केलं जातं की सडा टाकला जातो, रांगोळी काढली जाते, देवाची पूजा केली जाते, पंचपक्वान्नांचा नैवेद्य असतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय नाही की आपले सगळे सण आहे ना ते अगदी सात्विक पद्धतीने, म्हणजे अगदी भगवंताचं स्मरण करत केले जातात. आणि हे त्याचं महत्व आहे. म्हणजे प्रत्येक सणातून ना आपल्याला एक संदेश दिलेला असतो की तुम्ही भगवंताचं स्मरण करा. ही सृष्टी म्हणजे नश्वर आहे ना आपलं जीवन, तर हेच प्रत्येक सणांमधून तो संदेश असतो. आणि त्याच्यामुळे त्या ज्या कृती सांगितल्यात ना, म्हणजे आपण आता गुढीपाडव्याला रांगोळी काढतो दारामध्ये किंवा गुढी उभारतो, तर त्याच्या मागे आध्यात्मिक महत्व पण खूप आहे. म्हणजे मगाशी तुम्ही विचारलं पण, म्हणजे रांगोळी काढतो ना, तर आता सगळेजण त्याच्याकडे एक शोभेची म्हणजे एक सजावट म्हणून बघितलं जातं, पण त्याच्यातून एक आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला मिळत असते. किंवा आपण म्हणतो ना की काही अनिष्ट शक्ती, आता काही जण अंधश्रद्धा असं त्याला म्हणतात, परंतु आपण आपली त्याच्यावर विश्वास आहे आणि श्रद्धा आहे आणि आपण काही अनुभव पण घेतलेत त्याचे. तर ह्या रांगोळीच्या निमित्तानं ना दैवी लहरी आपल्या वास्तूमध्ये येतात आणि ह्या अनिष्ट शक्ती आहेत ना तिथंच रोखल्या जातात. आणि म्हणून पूर्वीपासून ती रांगोळी वगैरे काढली जाते. पण ती रांगोळी आहे ना ती नुसती सजावट नाही, तर आपल्याकडे त्याचे ग्रंथ पण आहेत. म्हणजे रांगोळी पण कशा पद्धतीने काढायला पाहिजे, म्हणजे तिची स्पंदनं आहेत ना, दैवी स्पंदनं त्या रांगोळीकडे आकृष्ट होतील आणि आपल्या वास्तूमध्ये येतील. तसंच गुढीपाडव्याचं पण आध्यात्मिक महत्व आहे. म्हणजे बरेच जण प्रश्न विचारतात बघा, म्हणजे आम्हाला बऱ्याचदा अनुभव येतो की काही जण काय म्हणतात की गुढीपाडवा तुम्ही गुढी उभी करताय, तर एरवी आपण जो तांब्याचा कलश येतो असा आपण पाण्याने भरून ठेवलेला असतो आणि तुम्ही उपडा का घालता, मग ते शुभ का अशुभ, असे पण प्रश्न निर्माण होतात. पण ते आध्यात्मिक कारणच त्याच्या मागचं माहिती नसतं ना. तर कसं आहे ना की या दिवशी म्हणजे पृथ्वीची निर्मितीचा दिवस आपण म्हटलं तर ब्रह्मांडामध्ये म्हणजे पृथ्वीवर असंख्य दैवी शक्ती, आपण सोप्या भाषेमध्ये म्हणजे सात्विक लहरी, दैवी लहरी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. आणि त्या ग्रहण करण्यासाठी आपल्याला हा गुढीपाडव्याचा विधी सांगितलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण गुढी बाहेर उभारतो त्याच्या मागे पण शास्त्र आहे की आपण दरवाजातून बाहेर बघतो ना, तर उजव्या बाजूला आपण गुढी उभारायची, नंतर मग स्वस्तिक, रांगोळीचं स्वस्तिक काढायचं आणि त्याच्यावर गुढी आपण उभी करतो. आणि मग आपण त्याला आता बघतो, आपण मागे पण उभी केलेली आहे गुढी. सगळ्यांना माहिती आहे की आपण कडुलिंबाचा पाला, आंब्याचा डहाळा किंवा लाल फुलांचा हार असं सगळं घालतो आणि वर तांब्या, आपण एक वस्त्र आणि वर तांब्या पालथा घालतो. तर ह्या तांब्याचं वैशिष्ट्य काय ना की वातावरणामध्ये ज्या आलेल्या दैवी लहरी आहेत तर त्या त्याच्याकडे आकृष्ट होतात. म्हणजे उदाहरण आपण समजून घ्यायचं झालं तर आपण आता टीव्ही बघतो, तर टीव्हीला आपण अँटीना जोडलेला असतो किंवा आता डिश अँटीना आहे. मग ही डिश किंवा अँटीना काय करतो, तर वातावरणातल्या लहरीच खेचून घेऊन आपल्याला चित्र प्रक्षेपण झालेलं दिसतं. मग तसं ह्या सूक्ष्म लहरी आहेत, आपल्याला ह्या डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु ह्या सूक्ष्म दैवी लहरी त्या तांब्याच्या कलशामध्ये आकृष्ट होतात. आणि आकृष्ट झाल्यानंतर, आणि म्हणून आपण काय म्हणतो, गुढी ही सूर्योदय झाला की लगेच उभारायची, म्हणजे त्या दैवी लहरी आपल्याला त्याच्यामध्ये दिवसभर आकृष्ट होतात. आणि मग आपण जेव्हा पूजा करतो ना, तर त्याचा आपल्याला पण म्हणजे पूजकाला पण त्याचा फायदा होतो. त्या असा तांब्या उपडा आहे त्याच्यामुळे खाली भूमीला पण त्या लहरी सगळ्या पृथ्वीवर भूमीवर पण पसरतात, त्यालाही त्याचा फायदा होतो. आणि नंतर आपण कलश घरात घेतो ना, तर त्या कलशामुळे आपल्या त्या वास्तूमध्ये येतात आणि आपल्या वास्तूला पण त्याचा फायदा होतो. म्हणजे असा आध्यात्मिक फायदा आहे. आणि त्याच्यामुळे आध्यात्मिक फायदा होण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांची भावना असते ना की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे, आमच्या घरातल्यांना सगळ्यांना यश कीर्ती मिळू दे, ते त्या भावनेनं पण आपण ही गुढी उभी करत असतो. अतिशय खूप सुंदर अशी तुम्ही गुढीपाडव्याची माहिती सांगितली. ताई, गुढीपाडवा याचे वैज्ञानिक महत्व तुम्ही कशा प्रकारे सांगाल? हां, म्हणजे याचं गुढीपाडव्याचं वैज्ञानिक महत्त्व खूप आहे. म्हणजे खरं बघितलं ना तर आपले सगळे जे सण आहेत ना, गुढीपाडवा तर आहेच, तर त्याचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सगळ्या सणांमधून आपल्याला ते फायदे होत असतात. आता गुढीपाडव्याचं जर बघितलं तर त्या दिवशी प्रसाद कुठला खातो आपण,
कडुलिंबाचा हा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कोवळा जो पाला असतो ना, कडुलिंबाची पानं, कडुलिंबाची फुलं, त्याच्यामध्ये आपण भिजवलेली चण्याची डाळ असते किंवा हिंग, जिरे आणि मध पण घालतो आणि तो एकत्र करून आपण तो प्रसाद वाटतो. आपल्या आता वाटतं ना आपल्याला हा कडू प्रसाद आपण कसं काय खातो, पण याच्यामध्ये ना आयुर्वेदाच्या दृष्टीनं कडुलिंबाच्या पाल्याचं खूप महत्व आहे. म्हणजे बरेच आपले आजार आहेत तर त्या म्हणजे औषधी गुणधर्मांमुळे कमी होऊ शकतात. म्हणजे आपण म्हणतो की आता उन्हाळा वाढलेला असतो, मग हा जर प्रसाद आपण त्या दिवशी तर खायचाच, पण पुढे पण आपण तो घेऊ शकतो. तर याच्यामुळे उष्णता वाढलेली असते, तो त्रास कमी होऊ शकतो किंवा आपल्याला पित्त वाढतं या काळामध्ये, अपचन होतं, तर याच्यासाठी सुद्धा कडुनिंब हे खूप फायदेशीर आहे. किंवा आपण म्हणतो की त्वचेचे विकार असतात, आपल्या घरामध्ये आजी आजोबा पूर्वी बघा की कडुलिंबाचा पाला उकळवून त्या पाण्यानं आपल्याला आंघोळ करायला सांगायचे. म्हणजे त्वचा विकार पण त्यानं कमी होत असतात. किंवा अजून कसं म्हणतो आपण, आपली धान्य, आपण आता धान्य पण भरतो ना, नवीन धान्य आलेलं असतं, नवीन जे घरामध्ये आपल्या कणगीत आपण धान्य टाकत असताना कडुलिंबाचा पाला त्याच्यामध्ये बरोबर भरत असतो. म्हणजे कीड लागू नये म्हणून आपण हा कडुलिंबाचा पाला, म्हणजे अशा त्याचे भरपूर उपयोग आहेत. मग त्याच्या मागचं जर विज्ञान आपण आत्ताच्या पिढीनं जर समजून घेतलं ना, तर आत्ताच्या पिढीला पण लक्षात येईल की आपले सण आहेत ना, तर ते जे आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेत, तर आपले ऋषीमुनी हे खरे शास्त्रज्ञ होते. म्हणजे मघाशी पण तुम्ही म्हटलात बघा की पंचांगाचं, की आता आपण ग्रहण शास्त्रज्ञ सांगतात आपल्याला, तर पूर्वी आता आपण कॅलेंडरमध्ये बघतो कधी ग्रहण आहे, कुठल्या वेळेला आहे, पण पूर्वी आपण गावात जर बघितले तर अगदी पारावर एखादा माणूस बसलेला असायचा आणि तो 2 मिनिटात आपल्याला पंचांग बघून सांगायचं की या दिवशी एवढ्या वेळा सूर्यग्रहण आहे, आणि ते टायमिंग कधीही चुकत नाही. बरोबर. म्हणजे बाकीच्यांचे अंदाज, हवामानाचे अंदाज चुकतात, पण यांचे जे सांगतात ते कधीच चुकत नाही. म्हणजे ह्यात एक विचार करायसारखी गोष्ट आहे की जो वेळ आहे तो आपण घरात बसून एक पंचांग उघडून आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल 10 वाजून 5 मिनिटांनं ग्रहण सुरू होईल आणि काहीतरी 12 वाजून संपेल, तर ते म्हणजे आकाशातलं ते ग्रहण आपण इथून सांगतोय की बाबा ह्या वेळेत चालू होईल, ह्या वेळेत संपेल. ह्याच्यापेक्षा अजून चमत्कार काय पाहिजे. म्हणजे कित्येक वर्ष अभ्यास करून शास्त्रज्ञ सांगतात, ते आपलं पंचांग बघून क्षणात सांगतात, एखाद्या गावातला खेडूत माणूस पण. बरोबर. आणि जसं म्हणतो आपण चमत्कार म्हणजेच विज्ञान आहे ना. बरोबर आहे. म्हणजे चमत्कारालाच शब्दाला उपमा दिली विज्ञान, आणि ते विज्ञानच आपल्याला सांगत असते की बाबा असं असं होते. पण त्या पूर्वीच्या लोकांनी चमत्कार वगैरे त्याला उपमा दिली असेल असं पण आपण म्हणू शकतो. तसा विचार केला, जसं तुम्ही म्हणताय की अध्यात्म धर्म आपल्या भाषेमध्ये समजणं गरजेचं आहे. जशा पद्धतीनं तुम्ही सांगताय हे खूप म्हणजे छान पद्धतीनं तुम्ही सांगितलं. त्याचबरोबर मी तुम्हाला एक अजून विचारतो की बाबा आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आणि जो आत्ताचा जो म्हणजे काळ चालू आहे त्याच्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे आपण 1 जानेवारी किंवा 31 साजरी करून आजची मुलं वगैरे करत असतात, किंवा आपणही जेव्हा आपल्याला माहित नसतं ते कधी आपण केले असेल, पण ते खरं काळाला म्हणजे आपल्या समाजाला समजणं गरजेचं आहे. तर गुढीपाडवा हा सामाजिक संदेश तुम्ही कशा प्रकारे द्याल. बरोबर आहे. म्हणजे खरंच महत्त्वाचा दृष्टिकोन आहे हा. म्हणजे आता समाजात आपण बघतो, म्हणजे सुरुवातीला आपण बघितलं की आपण गुढीपाडवा किती सुंदर पद्धतीने साजरा करतो, की अगदी पहाटे उठतो आणि अभ्यंग स्नान करणं, मगाशी आपण सगळा विषय बघितला. आणि याच्या विरुद्ध मला कोणालाही नावं ठेवायची नाहीत, पण तुम्हीच चिंतन करा की याच्या विरुद्ध आपण जेव्हा 1 जानेवारीला साजरा करतो तेव्हा कशा पद्धतीने आपण वागतो. म्हणजे सूर्योदयाचं आपण बघत नाही, रात्रीच्या वेळी काही प्रकार चाललेले असतात, गैरप्रकार, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कोणाला नावं ठेवायचं नाही, पण तुम्हीच तुलना करा की आपल्याला इतरांना नावं न ठेवता आपलं जर चांगलं असेल तर ते आपण का सोडायचं. आपल्या संस्कृती परंपरा आपणच जपणं गरजेचं आहे ना, आणि त्यांचं आहे म्हणून वाईट असं नाही म्हणत, पण जर चांगलं आहे तर ते त्यांचं पण घ्या. पण आपल्या धर्मातून जर एक चांगली पिढी, सुदृढ पिढी निर्माण होत असेल तर अवश्य आपण त्याचं आचरण केलं पाहिजे चांगल्या पद्धतीने. सण म्हणजे सणांकडे आजकाल कसं झालंय ना की मौज मजा म्हणून बघतो, तर त्याच्याकडे चंगळवाद किंवा मौज म्हणून बघायचं नाहीये, तर एक आध्यात्मिक दृष्टिकोनाने आपण बघायला पाहिजे, तर खऱ्या अर्थाने या सणांचा आपल्याला फायदा होऊ शकतो. नक्कीच. आता आपण अजून एक विषय घेऊया की तुम्ही जसं स्त्री शक्तीबद्दल तुम्ही थोडंसं सांगावं. मला असं वाटतं की आजची स्त्री ही कशा प्रकारे जागृत होणं गरजेचं आहे. जसं आपण बोलतो की बाबा घरातली एक स्त्री जर विचारवंत झाली
तर ती नक्कीच पुढं आपले कुटुंब जागृत करू शकते. याच्यामध्ये आपण सावित्रीबाई फुलेंचं पण उदाहरण घेऊ शकतो की त्यांनी समाजामध्ये येऊन स्त्रियांना शिकण्याचं प्राधान्य दिलं. तर आजची स्त्री म्हणजे नाही का मूल आणि चूल ह्याच्या पण पलीकडे गेलेली आहे. जसं आता तुम्ही 24 वर्षाच्या आधीपासून कार्य करताय, धर्म कार्य करत असताना, तर तुम्ही कशा प्रकारे याच्यामध्ये सक्रिय झाला किंवा धर्मकार्यातून तुम्ही महिलांसाठी काय संदेश देताल? म्हणजे बरोबर, आत्ता जर आपण बघितलं तर खरंच धावपळीचं युग आहे. म्हणजे आता महिला घरातही सगळं बघतायत, नोकरीही करतायत आणि सगळं सांभाळून धावपळ पण सगळ्यांची होतीये. पण तरीसुद्धा ना आपण जसं म्हणतो ना, एक महिला सक्षम झाली तुम्ही म्हणाला तसं आपण सक्षम झालो तर आपलं संपूर्ण कुटुंबामध्ये सुधारणा होते. आणि त्याच्यामुळे कितीही धावपळीत असलो तरी आपण कुठलेच काम सोडत नाही ना. तसं हे आपली जबाबदारी आहे की आपल्या मुलांना की आपण सुसंस्कृत केलं पाहिजे, आपल्या मुलांना आपण धर्म शिकवला पाहिजे, म्हणजे धर्माचं शिक्षण आपल्या मुलांना आपण दिलं पाहिजे. कारण सगळं आपण आपल्या मुलाबाळांसाठी करत असतो, पण तेच जर सुसंस्कृत झाले नाहीत, तेच जर असे भरकटले तर पुढे आपलं म्हातारपण तरी व्यवस्थित जाणार आहे का सांगा. म्हणजे याच्यासाठी तरी ना आपली पिढी चांगली राहावी, आपला सांभाळ चांगला करावा आणि समाजाचं काही देणं लागते हे भान त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून आत्ताच्या स्त्रियांनी अतिशय पुढाकार घेऊन जागृती निर्माण करणं फार आवश्यक आहे. म्हणजे अगदी जिजामातांचं उदाहरण बघा ना, त्या काळामध्ये सुद्धा जिजामातांनी काय केलं, म्हणजे त्यांनी जे कष्ट घेतले त्यामुळेच तर शिवबा घडले ना. बरोबर. म्हणजे असेच शिवबा नाही घडले तर आत्तासारखं जिजामाता जे आहेत त्यावेळी काही कार्टून नव्हतं किंवा चिवकऊच्या गोष्टी सांगितल्या जात नव्हत्या. तर शिवाजी महाराजांना जिजामाता काय सांगत होत्या, तर रामायणातल्या, म्हणजे महाभारतातल्या शूरवीरांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या. आपल्या हिंदू धर्माचा अभिमान त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये बिंबवला आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन करू शकले. म्हणजे अगदी 5 पातशाह्या पायदळी तुडवून एवढं म्हणजे कितीतरी विरोधक असून पण ते इतक्या जोमानं लढले, मुठभर मावळ्यांना हाताशी धरून यांनी 5 पातशाह्यांचा निप्पात करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. पण त्याच्या मागे जिजामाता होत्या. मग हाच आदर्श आज आपण प्रत्येक स्त्रियांनी घेतला पाहिजे. म्हणजे अगदी त्यांच्याप्रमाणे आपण घडू एवढी मोठी अपेक्षा जरी नाही झाली, पण किमान आपला मुलगा, आपली मुलगी छत्रपती शिवरायांप्रमाणे नाही पण एक मावळा तरी होईल किंवा झाशीच्या राणीप्रमाणे काहीतरी आपल्या खारीचा वाटा उचलेल, हे तरी आपण जागृती किमान बाहेर जाऊन आपण काही करत नाहीये, पण आपल्या घरामध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आजूबाजूंमध्ये तरी आपण हे कार्य करू शकतो का, घडवू शकतो का, तर असा प्रयत्न आपण जरूर केला पाहिजे असं मला वाटतं. नाही, नक्कीच तुम्ही जे सांगितलं ते म्हणजे खूप सोप्या भाषेत सांगितलं आहे. आणि नक्कीच तुम्ही जसं म्हणला की छत्रपती शिवाजी महाराज घडण्यामागे कुठेतरी राजमाता जिजाऊ साहेबांचा हात होता. त्याचप्रमाणे शंभू महाराजही तशाच प्रकारे घडले. म्हणजे आपण विचार करतो की छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले आणि संभाजी महाराज कसे घडले, तर ह्या नक्कीच आपल्या धर्माच्या गोष्टी जाणूनच किंवा ह्या पौराणिक कथा ऐकूनच ते कुठेतरी घडले. पण आजच्या समाजात पण त्याचप्रमाणे कमीत कमी त्या गोष्टी जरी तुम्हाला माहीत नसल्या, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जरी सांगितले तरी आजचा तरुण किंवा तरुणी जे असेल ती नक्की सक्षम होऊ शकते. ज्या आजच्या घरातल्या महिला आहेत त्या महिलांमध्ये कसं की जे आपले कुटुंब आहे ते कुटुंब कशा प्रकारे धार्मिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून किंवा जो घरातला पुरुष आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्रीनं कशा प्रकारे धर्माविषयी किंवा कुटुंबाविषयी जाणीव ठेवली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हा, म्हणजे आता आपण तो विषय आधी बघितलाच. म्हणजे आता अध्यात्माबद्दल, धर्माबद्दल तुम्ही म्हणता ना, इथे पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण समजून शकतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड पराक्रम गाजवलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्याच्या मागे ना एक आध्यात्मिक शक्ती पण होती. तर हा दृष्टिकोन आपण आत्ता सगळ्या आपल्या हिंदू बांधवांनी घेणं गरजेचं आहे. कारण काय बघा ना की महाराजांनी जिजाऊ मातांचं तर सगळं ऐकलंच, त्यांचा आदर्श तर पुढे आपल्या होताच, पण त्याच्याबरोबर त्यांना 2 संतांचे आशीर्वाद पण होते. म्हणजे रामदास स्वामींच्या कृपा त्यांच्यावर होती, संत तुकाराम महाराजांचं पण ते ऐकायचे, सहवास लाभला त्यांना, सहवास लाभला. 2 संतांचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांना होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखामध्ये आपण बघितलं तर एक नाम कायम असायचे की जगदंब जगदंब. म्हणजे जगदंबा म्हणजे काय की आई तुळजाभवानीची उपासना ते करायचे. म्हणजे हे राज्य व्हावं ही श्रींची इच्छा,
असं त्यांनी म्हटलंय ना. म्हणजे आई तुळजाभवानीची ते उपासना करायचे. मग त्याच पद्धतीने आम्ही आता सगळ्या महिलांना काय सांगतो ना, की पूर्वीच्या स्त्रिया जर बघितल्या तर त्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ना आत्तापेक्षा फार मजबूत होत्या. आम्हाला आता वाटते की आम्ही खूप शिकलोय, पण आज जर बघितलं तर एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल तर आम्ही नाही प्रतिकार करू शकत. पण झाशीच्या राणीचं उदाहरण घेतलं तर त्या काळी ती सहज म्हणजे पाठीला बाळ बांधून ती शत्रूशी लढाई करत होती. म्हणजे इतका पराक्रम पूर्वीच्या स्त्रिया गाजवत होत्या. तर त्यांचा आदर्श पण आपण आता घ्यायला पाहिजे. आणि पुन्हा मुद्द्यावर येते की जसं छत्रपती शिवाजी महाराज कुलदेवतेची उपासना करायचे ना, तर तशी शक्ती म्हणजे ह्या ज्या राजमाता जिजाऊ आहेत किंवा झाशीची राणी लक्ष्मीबाई आहेत, तर यांच्यामध्ये सुद्धा ना धार्मिक शक्ती, कारण ह्या सगळ्यांना आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत स्त्रिया होत्या. ह्या सगळ्या आपल्या प्रथा परंपरांचं किंवा सण व्रत वैकल्य असं सगळं व्यवस्थित पालन करायचं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ती आध्यात्मिक ऊर्जा होती. तर त्यासाठी आपणच महाराजांप्रमाणे सुद्धा आपण सुद्धा आपल्या कुलदेवतेची उपासना केली पाहिजे. म्हणजे आपली समजा कुलदेवी आहे ना, तर कुलदेवतेचं नामस्मरण आपण रोज केलं पाहिजे. जसं महाराजांनी त्यांची कुलदेवता भवानी मातेचं उपासना केली, तसं आता मी इथं थोडक्यात सांगते की आपण श्री कुलदेवताय नमः असा नामजप आपण करू शकतो. आणि जर ज्याचा नाम माहिती आहे कुलदेवता कोणती आहे, जसं भवानी माता जर असेल तर श्री भवानी देव्ये नमः असा नामजप करायचा आहे. आणि ज्यांना देवी माहिती नाही त्यांनी श्री कुलदेवताय नमः असा नामजप करा. आणि तुम्हाला काही अनुभव आले ना तर आम्हाला तुमचे प्रतिक्रिया कळवा. कमेंटच्या माध्यमातून आवर्जून प्रतिक्रिया कळवा, आम्हाला संपर्क करा. आम्ही अधिकची माहिती त्याच्यावरून आपल्याला देऊ शकतो. बरोबर. म्हणजे आता इथे वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे थोडक्यात आपण सांगतो. नक्कीच. आता आपण शेवटचा एक मी तुम्हाला प्रश्न सांगतो की जे हिंदू कार्य करत आहात तुम्ही किंवा हिंदू समाजाप्रती कार्य करत आहात, तर त्याचबरोबर तुमची याच्या मागची संकल्पना काय आहे? जसं तुम्ही बोलता की हिंदू राष्ट्र, म्हणजे प्रत्येक जण बोलतो आज हिंदू राष्ट्र, तर हिंदू राष्ट्र ही काय संकल्पना आहे? हां, म्हणजे आता मी गेल्या 20-25 वर्षापासून हे जे कार्य करतोय, तर आपला मुख्य उद्देशच आहे की हिंदू राष्ट्र यावं. म्हणजे स्वयंभू भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, परंतु संविधानिक दृष्ट्या हिंदू राष्ट्र नाहीये. म्हणजे आपण निधर्मी राष्ट्र व्यवस्था आहे किंवा सेक्युलर राष्ट्र आहे असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे आपण ह्या व्याख्यानांच्या माध्यमातून गावोगावी प्रवचनं घेतो, विषय मांडतो. आता जसं की तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथं आलाय किंवा आता संभाजी महाराजांचा बलिदान मास आहे, तर त्या निमित्तानं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आहे, तर जेवढ्या काही संधी आहेत ना, तर तिथे प्रत्येक ठिकाणी आपण व्याख्यानं प्रवचनं घेतो की जेणेकरून लोकांमध्ये हिंदू राष्ट्राचा विषय पोचावा. आता हिंदू राष्ट्र म्हणजे काय? जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्य म्हटलं का? नाही, तर हिंदवी स्वराज्य म्हटलं. मग हिंदवी ते का म्हणाले, फक्त स्वराज्य का नाही म्हणाले? तर याचा पण आपण विचार करायला पाहिजे. आणि त्यांचं जे हिंदवी स्वराज्य होतं ना, तेच आता आपण हिंदू राष्ट्र म्हणतो. म्हणजे प्रभू रामचंद्रांचं रामराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य आणि आपलं आता आपण हिंदू राष्ट्र असं जे म्हणतोय. म्हणजे आता जे तुम्ही म्हणताय ना की समाजामध्ये आपण बघतोय की अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, लव जिहाद मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मुली बळी पडतायत, धर्मांतरांची मोठी समस्या आहे किंवा मंदिरं आपली सरकारच्या ताब्यामध्ये आहेत किंवा आपल्या धर्मभावना प्रत्येक ठिकाणी पायदळी तुडवल्या जात आहेत किंवा हिंदू धर्माचं महत्त्व जे पाहिजे तर ते आपण पोचवू नाही शकत. म्हणजे अन्य धर्मियांना त्यांच्या शाळांमधून त्यांच्या धर्माचं शिक्षण देता येतं, पण कायद्यानुसार आपण आपल्या धर्माचं शिक्षण देऊ शकत नाही. मग प्रत्येकजण जर आपण धर्माचं शिक्षण नाही दिलं, आपल्या पिढीला धर्मशिक्षण नाही मिळालं, तर कसा आपल्या मुलांमध्ये हिंदू धर्माचा अभिमान निर्माण होईल? तर त्यासाठी आपण हा विषय पोचवते आणि हिंदू राष्ट्र आलं तर ह्या सगळ्या समस्या सुटू शकतात. म्हणजे जसं महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला पण कोणी काढायचं धाडस करत नव्हतं ना, अशा सगळ्या समस्या क्षणात संपतील. एक समस्या आपण किती वर्ष, म्हणजे आता राम मंदिराचं उदाहरण बघितलं तर राम मंदिर निर्माण होण्यासाठी 500 वर्षाचा लढा आपल्याला द्यायला लागला. मग असा आपण अनेक वर्ष लढा एकेका मंदिरासाठी नाही देऊ शकत ना, एकेका समस्येसाठी. म्हणून जर हिंदू राष्ट्रच आलं ना तर ह्या सगळ्या समस्या क्षणात संपतील. आणि म्हणून आपण हा प्रचार सातत्यानं आपण करतोय. नक्कीच आपल्या प्रसाराला नक्कीच कुठेतरी भगवंत बघेल. आणि एवढं मोठं जग आहे, या जगामध्ये एक हिंदू राष्ट्र झालं तर काही अडचण येणार आहे आणि ते आपण नक्कीच करू. नक्कीच यासाठी आपण प्रयत्न करू.
तर धन्यवाद, ताईंनी आपल्याला खूप वेळ दिला आणि खूप सुंदर अशी आपल्याला माहिती सांगितली. तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की आम्हाला कळवा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. जय श्रीराम. धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल पण धन्यवाद. आणि सगळ्यांना एवढंच शेवटी सांगते की आता गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्या हिंदू वर्षाचा वर्षारंभ आहे, नवीन वर्षाचा. तर आपण सगळ्यांनी भगवंताजवळ प्रार्थना करा की लवकरात लवकर हिंदू राष्ट्र येऊ दे आणि या धर्मकार्यासाठी आम्हाला शक्ती, बुद्धी आणि सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना अवश्य करा आणि या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.